एक चांगली अपॉर्च्युनिटी आली, 2 वर्ष इराकला काढली. त्यावेळेस खूप परिस्थिती चांगली होती. म्हणजे सद्दाम हुसेन त्यावेळेस खूप पॉवरफुल आणि हे होता. त्यावेळेस सद्दाम हुसेनला इराक डेव्हलप करायचं होतं. त्यामुळे त्यांनी मल्टीनॅशनल्स कंपन्यांना त्यांनी इराकमध्ये हे केलेलं होतं की तुम्ही या, तुम्हाला ज्या हव्यात त्या आम्ही सगळ्या सुखसोयी आम्ही तुम्हाला देऊ. म्हणजे अगदी रेस्टो बार्स पासून सगळं. पण परमिशन फक्त फॉरेनर्स नव्हती. हां, आता मला जायचं आहे तर मला तो बरोबर येईल दाखवायला म्हणून, पण अदरवाईज तो एकटा नाही जाऊ शकत. बरं, त्यांना हिंदी कळत नाही, इंग्लिश कळत नाही आणि त्यांची भाषा मला येत नाही आणि मला पत्ता शोधायचा आहे बगदादमध्ये, कारण मी राहतो तो मस्कत बॉर्डरच्या जवळ. तर तिकडनं बगदादला 365 किलोमीटर 2 तासात पोहोचलो मी. हां, आपण पुण्याला पण पोहोचत नाही 2 तासात. तिकडे म्हणजे माझा ड्रायव्हर होता, तो असं 150च्या पुढे स्पीड गेल्यावर तो असं त्याने एकदा वळून माझ्याकडे बघितलं. सर चलेगा ना, स्पीड बढ़ेगा तो. हिंदीच होता तो. हां, 220. आणि मग आम्ही तिकडे पोहोचलो. बरं, मैलोन मैल सरळ रस्ता, गाडी दणकट होती त्यामुळे रस्ता सोडत नाही, टायर पण एवढे ब्रॉड असे.